पुण्याजवळच्या मांजरी या ठिकाणी सुरू झालेल्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि या सगळ्या वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। या सगळ्याच्या विरोधात आता शेतकरी संघटनेचे नेते अमोलनाथ तुपे आक्रमक झालेले आहेत। माझ्या समेत अमोलनाथ तुपे आहेत। नाना, काय सांगाल? गोपाळपट्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे अपघात होत आहेत, काहींचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर येत आहेत। कशा पद्धतीने या सगळ्याच्या विरोधात तुम्ही आता आंदोलन करणार अशी माहिती मिळते, काय सांगाल? आता जर पाहिलं तर फुटपाथवर न बसता हे फळ विक्रेते आणि काही व्यापारी डायरेक्ट रोडमध्ये बसलेले आहेत आणि या रोडमध्ये बसल्यामुळे जर आत्तापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे, याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचे अधिकारी आणि ट्रॅफिक पोलीस आहे। याचं कारण असं की त्यांना हे सगळं दिसतंय, पण ते डोळे झाकपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। कारण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं हप्ता येत आहे, मोठ्या प्रमाणात पैशाचं देवाणघेवाण करत आहेत। त्यामुळे हे लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि निष्पाप लोकांचा इथे बळी पडत आहे। तसंच ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणामध्ये समस्या उद्भवली आहे। आज जर ट्रॅफिक पाहिलं तर मोठ्या प्रमाणात 15 नंबरपासून तर मांजरीपर्यंत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे। त्यामुळे सर्व लोकांना या या फळ विक्रेते आणि ह्या किरकोळ व्यापाऱ्यांनी वेठीस धरला आहे। आम्हाला त्यांच्याबद्दल त्यांनी व्यापार करावा, पण तो व्यापार करत असताना कुणाला अडचणी येऊ नये अशी त्यांनी काळजी घ्यावी, एवढीच माझी सांगणं आहे आपल्या माध्यमातून। आपण पाहिले की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते रस्त्यावरती बसलेले आहेत, त्यांनी त्यांचा व्यापार करावा, परंतु नागरिकांना त्रास होऊ नये, थेट रस्त्यावरती येऊन त्यांनी अशा पद्धतीने विक्री करू नये। या सगळ्या प्रकरणामध्ये वाहतूक पोलीस आणि पुणे मनपाचे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी देखील अमोलनाथ तुपे यांनी केलेली आहे। लोकशाहीतून मी चंद्रशेखर बांगे, मांजरी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।